शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकप्रिय उमेदवार सुरेंद्र म्हात्रे यांनी चौल तुलाड देवी येथे रविवारी घेतलेल्या सर्वपक्षीय आढावा बैठकीने संपूर्ण जिल्हा परिषद मतदारसंघाने लक्ष वेधून घेतले. या बैठकीला जनतेची तोबा गर्दी पाहायला मिळाली. ही अभूतपूर्व उपस्थिती म्हणजे सुरेंद्र म्हात्रे यांची वाढती लोकप्रियता असून हीच गर्दी पाहून विरोधकांची झोप उडणे अटळ आहे, असे ठाम वक्तव्य सुरेंद्र म्हात्रे यांनी केले. या महत्त्वपूर्ण बैठकीस शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील, काँग्रेस तालुका प्रमुख भास्कर चव्हाण, शिवसेना आणि इतर पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाषणात बोलताना सुरेंद्र म्हात्रे यांनी विरोधकांवर प्रखर शब्दात हल्लाबोल केला. खोटी आश्वासने, आधीच झालेली कामे नव्याने दाखवून जनतेची दिशाभूल, 300 कोटींच्या निधीचे हवेतले दावे करून जनतेला स्वप्ने दाखवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. पैशांचा महापूर दाखवून फोडाफोडीचे राजकारण, खोटी टेंडरिंग आणि जनतेची फसवणूक सुरू असल्याचे सांगत ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची लढाई असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही निवडणूक आपल्याला जिंकलीच पाहिजे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. कोविड महामारी आणि निसर्ग चक्रीवादळात चौल परिसराचे 100% नुकसान झाले होते. त्या कठीण काळात आमदार आणि विरोधक कुठे होते, असा थेट सवाल करत ती वेळ जनता विसरलेली नाही, अशी घणाघाती टीका सुरेंद्र म्हात्रे यांनी केली. दरम्यान बैठकीत बोलताना शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनीही आक्रमक भूमिका मांडली. टक्केवारीत काम करणारे आम्हाला नकोत. आजपर्यंत संबंधित आमदाराने विधिमंडळात जनतेचे प्रश्न मांडले नाहीत, असा स्पष्ट आरोप त्यांनी केला. लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर गद्दारांना गाडावेच लागेल. सुरेंद्र म्हात्रे यांना प्रचंड मतांनी निवडून देणे हाच एकमेव मार्ग असल्याचे सांगत ते फक्त शिवसेनेचे नव्हे तर शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेसचेही उमेदवार असल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. चौलमध्ये झालेल्या या आढावा बैठकीने निवडणूक रणधुमाळीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असून जनतेचा वाढता पाठिंबा पाहता विरोधकांसमोरचे आव्हान अधिकच कठीण होत असल्याचे चित्र आहे. 27 ते 2 तारखेपर्यंत आपल्याला काम करायचं आहे. नंतर तुम्हाला काम करायची वेळच मिळणार नाही. वेळच नाहीये. उमेदवाराचे पैसे पण त्यामुळे कमी करतो. ही आहे ती वस्तुस्थिती आहे. ती भाऊ करू नका. रिसीट देताना तुम्हाला काय करायचं ते करा आणि विषय संपला. नंतर गीतेसारखं करा. ते करू नका. तुमचा विषय 100% बरोबर होतोय. आणि म्हणून मला वाटतं सुरेंद्र म्हात्रेंना सांगेन, तुम्ही एकत्र आपण बसू. इलेक्शन झाल्यानंतर पण बसू. आपल्याला ग्रामपंचायतीला पण या गाडी कायम ठेवायची आहे. नाही ते तो लोक या ठिकाणी येतील याची आपल्याला चर्चा करायची आहे. या ठिकाणी अष्टागरामधला असलेले वैभव हे असंच राहिलं पाहिजे, याच्यासाठी आपल्याला काम करायचं. आणि त्या दृष्टिकोनातून या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये अलिबाग तालुक्यामध्ये एक वेगळा अधिक्रम आपण करू शकतो. नवीन पिढी आलेली आहे म्हणून आता सगळ्यांना तिकीट दिली. माझ्या बायकोला लोकांना बघायला सांगितलं मी काढून टाकला तिकीट. घाबरून नाही. नवीन पोरगी एक ऍडव्होकेट उभी केली आणि लोक एवढे खुश झाले. आज कोयनाला ती नारळ फोडायला गेली तर किमान 500 लोक ऑटोमॅटिक जमले आणि नारळ फोडताना तिला वेलकम केलं. ते काम आपल्याला इथे करायचं आहे. चौलमध्ये कोण आहेत? तुम्हीच घडवलेले लोक आहेत. हे त्याच्या बरोबर आहेत. मला नाव सांगा. आपण त्याच्याकडे जाऊ, त्यांना समजावून सांगू. त्या तुम्हाला घडवलं कोणी? बाळासाहेबांनी. एकनाथ शिंदेला घडवलं कोणी? बाळासाहेबांनी. ते उलटे घेतात. त्याचा बदला घेतला पाहिजे. जो घेतला ते गद्दार झाले. काल पक्षाची मिटिंग झाली. पनवेलला वोटिंग संपल्यावर आमचा ठराव आहे. ते तिकीट मागतात. आता त्याला तिकीट कोण देत नाही. गद्दार झाले त्यांना आम्ही तिकीट देणार नाही आणि पक्षात पण घेणार नाही. हा निर्णय आमचा. तो निर्णय तुम्ही घेतला पाहिजे. मोठी आशा होती मुंबई आपल्याला
एक थोड्या मताने गेली, आम्हाला वाईट वाटतं. तुम्ही आम्ही एक नाही, आम्ही पण तिला मदत केली सगळीकरांची, परंतु या ठिकाणी आपल्याला बदला घ्यायचा आहे. आणि म्हणून नुसती चर्चा करून घोषणा करून नाही, प्रत्येक गावामधल्या प्रत्येक बूथवर, हे एवढं गाव आहे अलिबाग शहरापेक्षा 4 पट तुमचं गाव आहे. जवळजवळ 500 एकरची जागा आहे. अलिबाग शहर फक्त 300 एकर. म्हणून तुम्हाला सांगतो, या चौलचा खरा सर्वांगीण विकास शेका पक्ष, काँग्रेस आणि सेना एकत्र आल्यानंतर वेगळ्या तऱ्हेने करू. आपल्याला मुख्यमंत्री एकदम दोषीला बनवायचं. उद्धवजीला आपण मुख्यमंत्री बनवायचं आणि ते जिद्दीने आपण बनू. म्हणून या जिल्हा परिषदेला कशा अर्थाने, आणि राहुल गांधी पंतप्रधान 100% होणार आहे. 100%. तुम्हाला वाटतं राहुल गांधी इंडिया आघाडीच्या जे 28-30 ऑल इंडियाचे सदस्य आहेत त्याच्यात मी जातो बैठकीला. राहुल गांधी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिकले, विविध प्रश्नावर वेगळे बोलतात. त्यांच्या सुरुवातीला आवाजामध्ये बदल होता. त्यांची उद्धवजी आणि त्यांची भरपूर दोस्ती आहे याच्यामध्ये, आणि उद्धवजींना ते मोठा रिस्पेक्ट देतात, जसे पवार साहेबांना देतात. ही वेगळ्या तऱ्हेची बैठक होते गावात आहे. मला वाटतं राहुल गांधींजवळ हे ज्ञान आहे आणि त्यांची गरिबांबरोबर असलेली आत्मीयता आहे, ती वेगळी आहे. गरिबांबरोबर त्यांना बोलताना 3,500 किलोमीटर चालणारा माणूस, हे सोन्याच्या चपट्याने जेवणारा माणूस 3,500 किलोमीटर पायी चालला आणि त्यांनी चित्रबद्ध आणि लोकसभेला थोडक्या मताने आपण तिथे हरलेला. आणि म्हणून मित्र, उद्याचा विजय हा सुरेंद्र म्हात्रेंचा विजय या ठिकाणी रायगड जिल्ह्यात होणाऱ्या निकालामध्ये सर्वाधिक मताने आपण तिन्ही पक्षाने काम झालं. तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम केलं. मी तुम्ही सांगा, फक्त वेळ नाही आपल्याकडे, 8-10 दिवसच आहे. पण या मतदारसंघ या 3 पंचायतीचाच आहे, तसं सोपं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून शेतकरी कामगारच्या फुंडेला आम्ही अमित फुंडेला तिकीट दिले. ते सुरेंद्र म्हात्रेंनी सांगितलं त्याला तिकीट दिले. काय एकत्र जमायचंय, दोघांच्या कुणी एकत्र जमलं पाहिजे. आणि मला वाटतं काही करायचं नाहीये, या सगळ्या लोकांना खऱ्या अर्थानं करायचं आहे. 300 काय 400 कोटी आलेच नाही, ते खर्च मला कळत नाही. पैसे याची मीटिंग आहे, सिस्टीम आहे. एका वर्षी 300 एका वर्षी संपत नसतात, ते 3 वर्षाने टप्प्यात संपत असतात. पण तुमच्या चुकीमुळे आणि मी हे वाढवलेलं सोम त्याच्यामुळे झालेलं आहे. मी का तुम्हाला डिटेल बोलतो, तुम्हाला भूक लागलेली आहे, पण एवढी संधी मला पुन्हा मिळणार नाही. एवढे लोक एकत्र जमणार मग मिळणार नाही. आणि म्हणून मला वाटतं आपण पेटून उठलं पाहिजे. रेवदंड असेल, चौल असेल आणि नागाव असेल, त्या ठिकाणी वेगळं काम करायचं आहे. आणि म्हणून मी घाबरलो नव्हतो. मी सुभाष देसाईंना सांगितलं, मी उद्धवजीला बोललो, परवा बबन पाटलांना पण बोललो की सुरेंद्र नाव उभं करायचं म्हणून. तुम्हाला तुला 2-3 वेळा सांगितलं, पण इलेक्शन येतात आचारसंहिता येते, तर त्या दृष्टिकोनातून ही बैठक आपल्याला बाकीची भाष्य करण्यामध्ये आत्मचिंतन करणारी आहे. आणि माझी इच्छा आहे, या काँग्रेस, सेना आणि शेका पक्ष या ठिकाणी एकत्र येत असताना या तालुक्यातली एकही सीट आपली पडली नाही पाहिजे. आणि सर्वाधिक मतानं जी कोयनाडची मोलाबोली होती ती चौलनी तोडली पाहिजे असं मला वाटतं.
तशी परिस्थिती आहे. तुम्ही या एवढ्या संख्येने इथे जमलेले आहात, शेका पक्षाचे पण कार्यकर्ते आहेत. जर आपण एकत्र येऊन हे लुटारू टक्केवारी घेणारे लोक जर आपले मदत घेऊ शकत असतील तर त्याचा बदला आपल्याला घ्यायचा आहे, लक्षात ठेवा. सुरेंद्र म्हात्रे हा तुमचा उमेदवार नाही, तो आमचा शेका पक्षाचा उमेदवार आहे म्हणून आमचे कार्यकर्ते काँग्रेसचा मी कौतुक करतो. काँग्रेसने तुम्हाला मतं केलं, काँग्रेसने तुम्हाला मतं दिली. शेका पक्षाच्या विरोधात चुकीची काय दिली नाही, कारण शेका पक्षाने आपली लढाई लढली. गेली 40-50 वर्ष आपण लढत राहिलो, एकत्र येऊ शकत नाही. ही संधी होती, नगरपालिका इलेक्शन ही संधी होती. काँग्रेसनी बरोबर आम्ही म्हणालो ते दिलं, इथे पण दिलं, पण आपण जायचं कोणाबरोबर दोस्ती करायची. तर तुमच्याकडे तिकीट देताना ते पनवेलला पण अनुभवलं. सुरेंद्र आपला इकडे तिकडे तुला निवडून द्यायचा विचार करता, काय चूक नाही काय नाहीये. तुमचा उमेदवार चुकून निवडून आला, मी त्या वॉर्डात गेलो नाही, अजिबात एक ठेवलं, कारण गेले की पहिला 1300 मतं पडली होती आणि 200 मतं विरोधात पडली होती. वाढ आला, वाढ तुमचा नाही आलाय. मी याला सांगितलं, निवडून आल्या निकाल झाल्यानंतर आलेले उमेदवार महेंद्रगडचे आमदारासाठी याचं चिंतन करायला बरोबर होतं, याचं चिंतन आपल्याला करायला पाहिजे. मी तुम्हाला चिडवण्यासाठी बोलत नाही, चिडवून नाही, आपल्या चुका आपल्याला दुरुस्त करायच्या. जो लिहितो करतो आम्हाला वाटत नाहीये. आणि अलिबागची मलबारी म्हणजे आपलं श्रीमान आहे. खरे टॉप लोक तिथे राहतात, आप्पासाहेबांचे बंधू भाऊ तिथे राहतात, ते नेहमी सूचना करतात, त्याप्रमाणे मी काम करतो तिथे. परंतु याच्या पुढे आपल्याला काम वेगळ्या करायचे आणि त्याच्यासाठी मी स्पष्टपणे या ठिकाणी बोलतो. सुरेंद्र म्हात्रे आले तर आम्ही काही नाहीये, पण कालपर्यंत तिकीट वाटपलं. अलिबाग नगरपालिकेमध्ये 20 पैकी 11 लोक, एक वकील आहे, 2 डॉक्टर आहे. सगळ्या नवीन मुलांना आम्ही संधी दिली. उद्या वेळेला तुम्ही नवीन पोराला टाकल्यास तरी चालेल. कारण शेका आता महाविकास आघाडी फुटणार नाही आणि अलिबाग तालुक्यामध्ये काँग्रेस आणि शेका पक्ष आणि शिवसेना अजिबात फुटणार नाही. आम्ही एकत्र मी माझा आणि विचार तालुका अध्यक्ष भास्करराव चव्हाण, मला एवढे संबंध नव्हते. या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या मी त्यांच्या घरी गेलो होतो, सर त्यांच्या गावातला रस्ता करत होतो. रस्ता करत असताना त्याला काही वर्क ऑर्डर नव्हती, पण मी मला फोन केला आणि सांगितलं ही रस्ता करून खडीबिडी टाकली. आमदारांनी तो त्याला येऊन डोझरवाल्याला जाऊन दिला आणि इंजिनियरला पण दिला, त्यांचा रस्ता लागला. मी गेलो त्यांच्या घरी, सगळे लोक जमले, ते बैलगाडीवाले कोण आपले बळीराम म्हात्रेच्या घरात बसलो, म्हणजे मी असं बघत गेलो, अडवला म्हणून हे आले. झालं नाही, आपल्याला भांडण बिंडण नको, आपण रस्ता या अनेक रस्ते आणि या गल्ल्या मी केल्या. त्या चौल मध्ये आमदार झाल्यावर तो तुमचा आमचा प्रवीण म्हणतात एका वेळेला 3-4 कोटी रुपये आणले आणि सगळ्या केल्या. तर मधु मुंडे बोलला, भाई तुमचा नातू पण आमदार झाला तर शेवटचे रस्ते संपायचे नाही. पुढे तुम्ही एवढं करू नका, पण ते पण आपल्याला करायचं. कारण माझं म्हणणं चौलचे रस्ते ते सिमेंट कॉन्क्रीटचे चालू
त्याला त्याने चांगलं आहे ना सेम सगळे सामान्य शेतकरी म्हणजे मला कमीत कमी 8 दिवस मी झोपलो नसेल कारण या शेतकऱ्यांचा कसा बागायचा वगैरे. पण त्यावेळेला पण आमच्या चौलनी एवढी नुकसान होऊन पण अख्ख्या बागायती उद्ध्वस्त होऊन पण चौल ठामपणे उभं राहिला. कोविडच्या काळात पण तसंच झालं. कोविडच्या काळात जर राज्यातली पहिला कोविड सेंटर आपण जर उघडलं असेल तर आपण आपल्या चौलमध्ये उघडलं होतं आणि त्याचा सगळा गौगळ झाला होता अख्ख्या राज्यात. म्हणजे सगळ्या इलेक्ट्रॉनिक्स मीडियाने पण सांगितलं होतं काय पहिलं कोविड सेंटर हे चौलमध्ये उघडलं होतं आणि या चिमण्यानं परत फिरा. मुंबईची लोक राहतात त्यांनी इकडे येऊन राहा आणि आम्ही फक्त जे शासनाचे रूल्स आहेत ते फॉलो करा असं आम्ही सांगत होतो. आणि हे सगळं करत असताना इथले जे स्थानिक आमदार होते त्यावेळी ते आमचे शिवसेनेबरोबर होते. पण स्थानिक आमदारांनी कधी लक्ष दिलं नाही, कधी आले नाही. त्यांना एवढं सांगून पण आले नाही. उद्धवजी मुख्यमंत्री होते, उद्धवजीला घेऊन आले ते फक्त मला वाटतं थळपुरते आले, थळ आले आणि थळवरूनच गेले. आणि त्याच्यामुळे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं असताना आता ही चौल ग्रामपंचायत मोठ्या प्रमाणात टार्गेट केली जाते. लोकांना वेगवेगळे आमिष दाखवली जातात. मग पैशाची आमिष दाखवली जातात, कामाची आमिष दाखवली जातात, नोकऱ्यांची आमिष दाखवली जाते. मी ज्यावेळेला सगळ्या अख्ख्या राज्याचा मी एका मंत्र्याबरोबर नोकरीची नाही बोललो नाही. मी बोललो आपण MMR रिझर्व मध्ये तुम्ही किती निधी दिला रायगड जिल्ह्यात. तर मला त्या एका मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही फक्त 49 कोटी रुपये निधी दिला आणि 49 कोटी रुपये निधीत 7 आमदार आणि दुसरे 2 विधान परिषद आमदार एकूण 9 आमदारांना 49 कोटी निधी दिला. जर 49 कोटी रुपये निधी दिला तर तो निधी फक्त प्रत्येक आमदाराला 5-5.5 कोटी येऊ शकतो. आमच्या एका ग्रामपंचायतीत भाई 19 कोटी 20 लाख रुपयाची कामं टाकले दाखवली. आता हे लोकांना काय झालं, हा जो बोर्ड आहे हा विधानसभेच्या पूर्वी पण तोच बोर्ड होता. फक्त आता एक बोर्डवर त्या फक्त एक फोटो आला, बाकी कामं तीच आहे. फक्त नुसतं खोटी आश्वासन द्यायची किंवा खोटं सांगायचं. हे सगळं जे चाललेलं आहे हे सगळं आपल्याला आता थांबवायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्या सगळ्या लोकांनी एकत्र यायला पाहिजे. मागच्या वेळेला निवडणूक जिल्हा परिषद निवडणुकीत ही जिल्हा परिषद निवडणूक मी जिंकली होती. पण त्यावेळेला चित्र वेगळं होतं काय शेतकरी कामगार पक्षाच्या विरोधात आपण निवडणूक लढलो होतो मी आणि त्यावेळेला भाजप होता आमच्या बरोबर. आता शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना वगैरे हे लढतायत आणि भाजपचे काही लोक पण मला काही पाठिंबा देऊन आहेत. पण आता जर चित्रभाई बदललेलं आहे. आता जे आपण जर मधल्या काय कालावधीत बघितलं तर ज्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार पडलं आणि दुसरं सरकार आल्यानंतर ते चित्र बदललं, ते वेगळ्या प्रकारचं चित्र झालं. म्हणजे पैशांचे महापूर यायला लागले, खोटी आश्वासनं आणि कामाची खोटी टेंडरिंग चालू झाली. आणि त्याच्यामुळे आता ही निवडणूक ही आपल्याला एक आपला अस्तित्वाचा विषय आहे. आपल्याला ही जिंकलीच पाहिजे ह्या इराद्याने सगळ्या कार्यकर्त्यांनी. खरं म्हणजे ही सहजसोपी निवडणूक आहे. आपण जर एकच लढलो तर ही निवडणूक काही जास्त जर असं असण्याचं कारण नाही. पण तरी पण आपण सगळे ज्या वेळेला इकडे बघतो त्यावेळेला ही निवडणूक आपल्याला एक आव्हान म्हणून आपल्याला लढायची आणि ती निवडणूक लढताना आपल्याला जिंकायची. मागच्या काय कालावधीत म्हणजे ह्या टर्मच्या अगोदर आपल्याकडे महामारी आली, कोविड सारखी महामारी आली, निसर्ग वादळ झालं. निसर्ग वादळ भाई चौलचं 100% नुकसान झालं होतं. म्हणजे आमच्या चौलचा बागायतदार खऱ्या अर्थाने पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.